नमस्कार. मी विशाल रांगणकर सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. आयुष्यात इच्छापूर्तीसाठी आपण अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारच्या टेक्निक समजून घेतो आहे. त्याच्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतो आहे. परंतु त्याच्यातली आणखीन एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, जी आज आपण समजून घेणार आहोत आणि ती गोष्ट म्हणजे अटेन्शन. आयुष्यात आपली इच्छापूर्ती होण्यासाठी, आपलं आनंदी, समृद्ध आणि सक्सेसफुल जीवन होण्यासाठी आपल्याला स्वतःचं असो किंवा इतरांचं असो अटेन्शन मिळणं फार महत्वाचं आहे. हे अटेन्शन का महत्वाचं आहे? बघा, एखादा सेलिब्रिटी किंवा एखादा स्पोर्ट्समन असेल, विराट कोहली सारखा, सचिन तेंडुलकर सारखा, MS धोनी सारखा, ह्यांना इतकी प्रसिद्धी का मिळते आहे, ह्यांना इतकी अचिव्हमेंट्स आयुष्यात का मिळते आहे? कारण त्यांनी एक गोष्ट मनापासून फॉलो केलेली आहे, ती म्हणजे त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवलेला आहे. स्वतःला त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे. मी अहंकार म्हणत नाहीये, व्हॅल्यू दिलेली आहे. स्वतःला त्यांनी अटेन्शन दिलेलं आहे. स्वतःला अटेन्शन दिल्यामुळे काय होतं माहिती आहे, की ज्या वेळेला आपण स्वतःला काहीतरी लायक म्हणून कर्म करायला लागतो, प्रयत्न करायला लागतो ना, युनिव्हर्सल सपोर्ट आपल्याला त्याच पद्धतीच्या गोष्टीची इच्छापूर्ती करण्यासाठी, त्याच्यात सर्व प्रकारचे सोर्स निर्माण करण्यासाठी मदत करते. आणि ज्या वेळेला स्वतःप्रमाणे इतरांचं अटेन्शन सुद्धा आयुष्यात यायला लागतं ना, त्यावेळेला सबकॉन्शियसली असा प्रोग्रामिंग व्हायला लागतो, की यार ही गोष्ट केल्यामुळे ना आयुष्यात आपली व्हॅल्यू वाढत चाललेली आहे. आपल्याला एक प्लेजर मिळतंय, एक किक मिळतोय आपल्याला आयुष्यामध्ये, की कोणतरी आपल्याला ॲप्रिशिएट करतोय, आपण काहीतरी स्पेशल आहोत. आपल्याला एक व्हॅल्यू आहे, हा प्रोग्रामिंग व्हायला लागतो. आणि जसा हा प्रोग्रामिंग व्हायला लागतो, त्यासाठी ज्या काही गोष्टी, मग ते डिसिप्लिन असो, सेल्फ डिसिप्लिन असो, किंवा जे गोल्स अचीवमेंट करण्यासाठी जी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ज्याला म्हणतो, जी सकारात्मक मानसिकता, जे काही त्याच्यासाठी व्हॅल्युएबल टास्क आहे, जे काही गोष्टी आहेत, ते सबकॉन्शियसली ब्रेन ऑटोमॅटिकली फॉलो करायला लागतं. हे शरीर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी फॉलो करायला लागतं. आणि हाच फरक आहे एका एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि ऑर्डिनरी माणसामध्ये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणूस स्वतःला व्हॅल्यू देतोय ना, म्हणून त्याच्या आयुष्यात सक्सेस निर्माण होण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना, त्या त्याच्याकडनं ऑटोमॅटिकली फॉलो होतात. आणि ऑर्डिनरी माणसाला प्रयत्न करावे लागतात. त्याच्या आयुष्यात आळस आहे. तो एका मर्यादेच्या बाहेर प्रयत्न करत नाही, कारण त्याला आयुष्यात सेल्फ व्हॅल्यू काय आहे ते माहिती नाहीये. त्याला लोकांनी व्हॅल्यू दिलेली नाहीये, कारण त्यांनी स्वतःलाच कधी व्हॅल्यू दिलेली नाहीये. तो स्वतःकडे स्किल्स असून, चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या सक्सेसफुल माणसाला पण कदाचित माहिती नसतील, त्यांच्याकडे पण तेवढ्या चांगल्या क्वालिटीची स्किल्स नसतील, पण ह्याच्याकडे असून पण ह्याची सेल्फ व्हॅल्यू नसल्यामुळे तो मर्यादेच्या बाहेर त्यांनी प्रयत्न कधी केलेले नाहीयेत. त्यांनी त्या मर्यादेत लिमिटेड कोशामध्ये ठेवलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एक गृहिणी. आता अशा कितीतरी गृहिणी आहेत ज्यांच्या हाताला इतकी चव आहे, म्हणजे अन्नपूर्णेचा साक्षात आशीर्वाद आहे त्यांच्या हाताला. त्यांचं जेवण म्हणजे आहाहा! परंतु त्यांची आयुष्यात एक स्वतःबद्दल व्हॅल्यू नाहीये. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीला सक्सेसमध्ये कन्व्हर्ट केलेलं नाहीये. परंतु ज्यांनी स्वतःला व्हॅल्यू दिलेली आहे, आज ते YouTubeच्या माध्यमाने किंवा इतर कुठल्या व्यवसायाच्या माध्यमाने ते आयुष्यात सक्सेसफुल झालेले आहेत ना, सफल झालेले आहेत. सो सगळ्यात महत्वाचं आहे अटेन्शन. आणि हे अटेन्शन आपल्याला आयुष्यात मिळणं फार महत्वाचं आहे. मग आता आपली व्हॅल्यू वाढवण्यासाठी आणि आपल्याला अटेन्शन मिळण्यासाठी आपण काय रोज केलं पाहिजे हे समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अटेन्शन मिळण्यासाठी स्वतःला ॲप्रिशिएट करा.
आयुष्यात तुम्ही सक्सेसफुल झालेला नाही आहात, परंतु त्या सक्सेससाठी तुम्ही जो काही प्रयत्न करताय किंवा तुमच्या आयुष्यात ज्या काही तुम्ही चांगल्या गोष्टी करताय ना, त्या रोज लिहिण्याची सवय लावा आणि त्याच्यासाठी स्वतःला कौतुक करण्याची सुद्धा सवय लावा. म्हणजे एक डायरी ठेवा आणि त्याच्यामध्ये थँक यू आणि तुमचं नाव म्हणजे मी लिहेन, थँक यू विशाल विजय रांगणकर. आज तुझ्यामुळे मी कोणाला तरी मदत करू शकलो. खरंच ती कौतुकाची गोष्ट आहे. आज तुझ्यामुळे कोणाच्या आयुष्यात सकारात्मक फरक पडतोय. आज तू जे व्हॅल्युएबल व्हिडिओ बनवतोयस त्याच्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात पॉझिटिव्हली काहीतरी बदल घडतोय. तू आज सक्सेसफुल होण्यासाठी हा प्रयत्न केलास. तू आज स्वतःची ही काळजी घेतलीस. तू आज हे काहीतरी नवीन शिकलास. ज्या वेळेला तुम्ही ह्या गोष्टी करायला लागताना तुमचं सबकॉन्शियसली प्रोग्रॅमिंग होतो की आयुष्यात आपण काहीतरी व्हॅल्युएबल करतोय आणि व्हॅल्युएबल करण्याची फ्रिक्वेन्सी ज्या वेळेला शरीरात जागृत होते त्यावेळेला युनिव्हर्सल्स मधनं सुद्धा आपल्याला आयुष्यात व्हॅल्युएबल आणि इच्छापूर्ती करणारी फ्रिक्वेन्सी आपल्याला सपोर्ट करायला सुरुवात करते. दुसरी गोष्ट, आता स्वतःचं कौतुक केलंय, मग आयुष्यात जी काही अचिव्हमेंट केलेली आहे, छोटीशी का असो ना, साधी का असो ना, त्याच्यासाठी स्वतःला काहीतरी गिफ्ट घ्या चांगलं. स्वतःला काहीतरी फिजिकली व्हॅल्यू द्या. काय होतं की लोक मेंटली ॲप्रिशिएट करत राहतात, परंतु फिजिकली काही गोष्टी करत नाही. आणि ह्या शरीरातली जी व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह केव्हा होणार, ज्या वेळेला आपण फिजिकली काहीतरी करणार ना. नो अट्रॅक्शन विदाउट ऍक्शन. सो जोपर्यंत आपण फिजिकली ती गोष्ट प्रूफ करणार नाही छोट्या छोट्या टास्कनी, तोपर्यंत त्याचं मॅनिफेस्टेशन होणार नाही. मग काय करायचं आहे, स्वतःला काहीतरी ॲप्रिशिएट करा. अरे आपल्या कुटुंबाला करताय, आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॅल्यू देताय, त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करताय, त्यांच्यासाठी पार्टी अरेंज करताय, सरप्राईज देताय, त्यांना गिफ्ट देताय, स्वतःच्या बायकोला देताय, नवऱ्याला देताय, मुलांना देताय. स्वतःला कधी देणार? स्वतःची व्हॅल्यू कधी डेव्हलप करणार? स्वतःला काहीतरी गिफ्ट द्या. स्वतःला काहीतरी ब्रँडेड वस्तू विकत घ्या. स्वतःला काहीतरी छान हॉटेलमध्ये ट्रीट द्या स्वतःसाठीच. तुमच्याशिवाय कोणी नको तिकडे, दुसरा कोणी नको, तुम्हीच हवे. आणि तुम्हाला काय आवडतं ते मागवून खायचं, ते पण क्वालिटी वाईज. तुम्हाला जे आवडतंय ते क्वालिटी वाईज घेण्याचा प्रयत्न करा. शर्ट असो, कपडे असो, तुमच्या आवश्यक वस्तू असो. आज मोठमोठ्या वर्कशॉपमध्ये ह्या गोष्टीचे प्रचंड पैसे घेऊन शिकवल्या जातात. परंतु साधं साधं फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपण करायला लागलो ना, तर आपल्या आयुष्यात आपली सेल्फ व्हॅल्यू आणि ते अटेन्शन युनिव्हर्सलला आपण ऑटोमॅटिकली पोचवतोय. आणि ऑटोमॅटिकली आपल्याला काय हवं आहे ही फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सलमध्ये सोडल्यामुळे युनिव्हर्सल त्याला ऑटोमॅटिकली सपोर्ट करायला लागला. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, आयुष्यात चुका प्रत्येकाकडनं होतात. कोण असा अगदी संत माणूस नाहीये. तुम्ही पण माणूसच आहात, परमेश्वर नाही आहात. तुमच्याकडनं पण चुका होणारच. मग आयुष्यात ज्या काही चुका झालेल्या असतील त्याबद्दल स्वतःला क्षमा करा. कसा क्षमा करणार? होपोनोपोनो करा. स्वतःला म्हणा की आय एम सॉरी. स्वतःला इमॅजिन करा. स्वतःला आरशात बघा आणि स्वतःला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वतःला माफ करत राहा. कारण जोपर्यंत आपण स्वतःला माफ करणार नाही ना, तोपर्यंत हे सगळं जरी केलं ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आपणच जर आपल्याला माफ केलं नाही, युनिव्हर्सल आपल्याला माफ कसं करणार? दुसरा व्यक्ती आपल्याला माफ कसं करणार? कसा फॉरगिव्ह करणार?
सो या 3 महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही आयुष्यात फॉलो करायला लागला तर तुमच्या इच्छापूर्ती करण्यासाठी ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे, ज्या काही गोष्टी डिसिप्लिनली फॉलो करायच्या आहेत, त्या त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा संघर्ष करावा लागणार नाही. त्या ऑटोमॅटिकली तुमच्या आयुष्यात येतील आणि ऑटोमॅटिकली तुमच्याकडनं त्या केल्या जातील. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातली इच्छापूर्ती करण्यामध्ये जे काही अडथळे आहेत ना, ते तुम्ही स्वतःहूनच कधी दूर केलेत हे तुम्हाला समजणार नाही. तर ही महत्वाची गोष्ट नक्की आजपासून फॉलो करायला सुरुवात करा आणि आपल्या आयुष्यात आपल्या सर्व इच्छापूर्ती करून आपलं जीवन समाधानाने आणि समृद्धतेने जगा. तोपर्यंत आज्ञा मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करा कसा वाटला आणि शेअर करा लोकांना. त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल. थँक यू. धन्यवाद.